नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत हनुमान चालिसेची तिसरी चौपाई. महाबीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती के संगी. पहिल्या 2 चौपायांमध्ये आपण हनुमंताची ज्ञान, गुण, शक्ती आणि विविध नावं पाहिली. आणि आजच्या चौपाईत तुलसीदास हनुमंताच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या रूपांबद्दल बोलतात. एक म्हणजे त्यांची अपार शक्ती, शारीरिक अजेयता आणि दुसरं म्हणजे मनाला योग्य दिशा देण्याची त्यांची क्षमता. चला तर मग पाहूया तिसरी चौपाई आणि तिच्या मागचा अर्थ. पहिली ओळ आहे महाबीर विक्रम बजरंगी. महाबीर म्हणजे महान वीर, अत्यंत शूर योद्धा. पुढचा शब्द आहे विक्रम. हा शब्द संस्कृत विक्रम पासून आला आहे. वि अधिक क्रम. वि हा उपसर्ग ज्याचा अर्थ होतो विशेष आणि क्रम ज्याचा अर्थ होतो पाऊल टाकणे, पुढे चालणे. तर विक्रमचा अर्थ होतो विशिष्ट पद्धतीने टाकलेले पाऊल. येथे अर्थ होतो पराक्रम किंवा विजय मिळवण्यासाठी केलेली हालचाल. तर इथे महाबीर आणि विक्रम या दोन्ही शब्दांमध्ये संस्कृतमधला जो व आहे त्याचा ब झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे बजरंगी. हा शब्द संस्कृत वज्र अंग पासून आलाय. पहिल्या चौपाईत आपण पाहिलं की इंद्राच्या वज्रामुळे हनुमंताच्या हनुवटीला इजा झाली आणि त्यांना हनुमान हे नाव मिळालं. आणि आज त्याच वज्राशी जोडलेलं आणखी एक नाव आपण पाहतोय, बजरंगी. वज्र म्हणजे इंद्राचं दिव्य अस्त्र, अत्यंत कठीण, अजेय, प्रचंड शक्तिशाली मानलं जाणारं अस्त्र. पुराण कथेनुसार हे वज्र दधीची ऋषींच्या हाडांपासून, अस्थींपासून तयार केलं गेलं होतं. आणि अंग म्हणजे शरीर. तर ज्याचं शरीर वज्रासारखं कठीण, अभेद्य आहे तो बजरंगी. तर इथे आपण भाषिक बदल पाहतो की वज्रचं बजर झालंय, वचा ब झालाय आणि जोडाक्षर सोपं करण्यासाठी मध्ये स्वर आलाय. विशेष म्हणजे वज्र या शब्दाचा अर्थ हिरा असाही केला जातो. पण हा अर्थ विस्तारित, एक्सटेंडेड आहे. हिरा हा निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे, ज्याला कशाने कापता येत नाही. तो अत्यंत कठीण आणि अभेद्य मानला जातो. म्हणून हिराला सुद्धा संस्कृतमध्ये वज्र म्हटले जाते. तर एकूण या पदाचा अर्थ असा होईल की हे हनुमंता, तू महान वीर, पराक्रमी आणि वज्रासारखी अंगकाठी असलेला आहेस. आता दुसरी ओळ पाहूया, कुमती निवार सुमती के संगी. ही ओळ खूप सुंदर आहे आणि तितकेच तत्वज्ञानाने भरलेली आहे. येथे हनुमान केवळ शरीर बलाचे स्वामी नाहीत, तर ते बुद्धीचे रक्षकही आहेत. कुमती हा शब्द 2 भागांनी बनलाय. कु म्हणजे वाईट, चुकीची किंवा विपरीत, आणि मती म्हणजे बुद्धी, विचार करण्याची पद्धत. तर कुमतीचा अर्थ होतो कुविचार, चुकीची बुद्धी, विपरीत विचारसरणी किंवा अज्ञान. निवार म्हणजे दूर कर, निवारक ते मराठीत आपण म्हणतो. आणि त्याचाच विरुद्ध शब्द आहे सुमती. सु म्हणजे चांगलं, शुभ, योग्य. म्हणून सुमतीचा अर्थ होईल सद्बुद्धी, योग्य विचार, विवेक, ज्ञान. आणि शेवटचा शब्द म्हणजे संगी. संगी म्हणजे साथीदार, सोबती, संगत असणारा. तर तुलसीदास म्हणतात, तू कुबुद्धीचे निवारण करणारा आणि सुबुद्धीचा सोबती, सखा आहेस. जर या संपूर्ण चौपाईचा भावार्थ पाहिला तर तू महान वीर, पराक्रमी आणि वज्रासारखे अभेद्य अंग असणारा बजरंगी आहेस. तू कुबुद्धीचे निवारण करणारा आणि सद्बुद्धीचा, विवेकाचा सोबती आहेस, असा होतो. या चौपाईत तुलसीदास हनुमंताच्या 2 शक्ती दाखवतात. एक म्हणजे शारीरिक सामर्थ्य आणि दुसरी म्हणजे मनाला योग्य दिशा देण्याची शक्ती. आजच्या चौपाईत आपण काही महत्त्वाचे भाषिक बदल पाहिले. व चा ब, महावीरचा महाबीर, विक्रमचा विक्रम, वज्रचा वज्र. ब याला भाषाशास्त्रात बायलेबियल प्लोजिव्ह असं म्हणतात. तर बायलेबियल म्हणजे दोन्ही ओठ घट्ट बंद करून, प्लोजिव्ह म्हणजे स्फोट किंवा एक्सप्लोजन सारखी जोराने हवा सोडली जाते, ब. ज्यामुळे ह्या सर्व शब्दोच्चारात एक वेगळीच शक्ती आहे, जी व जेव्हा आपण वापरतो त्यामध्ये नाही.
ह्या पलीकडे जोडाक्षर सोपं करण्यासाठी स्वर येणं हे आपण आधी पण पाहिलंय की कलेशचं कलेस झालंय, तसंच इथे वज्रचं बजर झालंय, वर्णचं पण आपण बरण पाहिलंय, तर हे त्यातलंच स्वरभक्तीचं एक उदाहरण आहे. आणि ह्या पलीकडे आज आपण काय पाहिलं तर कु आणि सु हे उपसर्ग, कुमती आणि सुमती. फक्त एका उपसर्गामुळे संपूर्ण अर्थ कसा बदलतो हे आपण इथे पाहू शकतो. तर आजच्या चौपाईत आपण बजरंगी हे नाव शिकलो. याचा अर्थ तुम्हाला माहिती होता का आधी? आपण बऱ्याच वेळेस बजरंगबली की जय असा म्हणतो, पण अर्थ आपल्याला नेमका माहिती नसतो. तर आज कु आणि सु हे उपसर्ग आपण पाहिले. याआधी आपण अ उपसर्ग पाहिला आहे. तर कु म्हणजे वाईट, नकारार्थी, कुरूप, कुबुद्धी. सु म्हणजे चांगले, सुवास, सुप्रभात ही त्याची उदाहरणं होतील. अ मध्ये आपण नकारात्मक म्हणजे ज्याला तो जोडला जातो त्याच्या नकारार्थी अर्थ म्हणजे अमूल्य, अतुलनीय, ज्याची तुलना होत नाही. तर तुम्हाला आणखी कोणकोणते मराठीतील उपसर्ग माहिती आहेत आणि त्यांचे अर्थ व शब्दप्रयोग कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूयात आणखी एका सुंदर चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.